Hello everyone, welcome to my channel Learn English Binglish Marathitun. Today we will learn a new topic in English grammar, question tags. आज आपण इंग्रजी व्याकरणातील एक नवीन टॉपिक क्वेश्चन टॅग्स शिकणार आहोत. क्वेश्चन टॅग्स आर शॉर्ट क्वेश्चन्स ॲट द एंड ऑफ स्टेटमेंट्स. क्वेश्चन टॅग्स म्हणजे वाक्याच्या शेवटी येणारे छोटे प्रश्न. They are mainly used in speech when we want to confirm that something is true or not, or to encourage a reply from the person we are speaking with. बोलताना त्यांचा वापर प्रामुख्याने जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट खरी आहे का नाही ह्याची खात्री करून घ्यायची असते किंवा आपण ज्या व्यक्तीबरोबर बोलत आहोत त्याच्याकडून उत्तर मिळवण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी करतो. Question tags are formed with the auxiliary or modal verb from the statement and the appropriate subject. वाक्यात वापरलेल्या सहाय्यक क्रियापद किंवा मोडल वर्बने आणि उपयुक्त कर्ता वापरून क्वेश्चन टॅग्स बनवले जातात. A positive statement is followed by a negative question tag. सकारात्मक वाक्याच्या पुढे नकारात्मक क्वेश्चन टॅग येतो. Jack is from Spain, isn't he? इथे ऑक्झिलरी म्हणजे सहाय्यक क्रियापद इज आलंय. त्याचा निगेटिव्ह फॉर्म isn't आणि जॅक हा कर्ता आहे त्यासाठी सर्वनाम ही. जॅक स्पेनचा आहे नाही का? मेरी कॅन स्पीक इंग्लिश, कांट शी? मोडल वर्ब कॅन. इथे मोडल वर्ब कॅन आलंय. त्याचा निगेटिव्ह फॉर्म कांट. मेरी ही कर्ता आहे त्यासाठी सर्वनाम शी. मेरी इंग्रजी बोलू शकते नाही का? अ निगेटिव्ह स्टेटमेंट इज फॉलोड बाय अ पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. नकारात्मक वाक्याच्या पुढे सकारात्मक क्वेश्चन टॅग येतो. दे आरंट फनी, आर दे? किंवा दे आंट फनी, आर दे? निगेटिव्ह ऑक्झिलरी, निगेटिव्ह नकारात्मक सहाय्यक क्रियापद आले आंट, AREN''T. त्याचा पॉझिटिव्ह फॉर्म आर आणि दे हा कर्ता आहे जे सर्वनामच आहे. ते विनोदी नाहीयेत आहेत का? ही शुडंट से थिंग्स लाईक दॅट, शुड ही? निगेटिव्ह मोडल वर्ब शुडंट. त्याचा पॉझिटिव्ह फॉर्म शुड. ही कर्ता आहे जे सर्वनामच आहे. त्याने तसं बोलायला नाही पाहिजे. त्याने बोलावं का? When the verb in the main sentence is in present simple, we form the question tag with do or does. जेव्हा मुख्य वाक्यातील क्रियापद साध्या वर्तमान काळात असतं तेव्हा आपण क्वेश्चन टॅग बनवताना डू किंवा डजचा वापर करतो. आपण शिकलो आहोत की साध्या वर्तमान काळात प्रश्न बनवताना आय, वी, यू आणि दे साठी डू वापरतो आणि ही, शी, इट साठी डज वापरतो. आपल्या 13व्या ग्रामर व्हिडिओमध्ये हे दिलंय, एकदा उजळणी करा. यू प्ले दी गिटार, डोंट यू? मुख्य वाक्यात प्ले हे क्रियापद साध्या वर्तमान काळात आहे आणि वाक्य सकारात्मक आहे. डूचा निगेटिव्ह फॉर्म डोंट होतो. यू कर्ता आहे जे सर्वनाम आहे. त्याचा अर्थ तू गिटार वाजवतोस नाही का? ॲलिसन लाईक्स टेनिस, डझंट शी? मुख्य वाक्यात लाईक हे क्रियापद साध्या वर्तमान काळात आहे आणि वाक्य सकारात्मक आहे. ॲलिसन ही कर्ता आहे त्यासाठी सर्वनाम शी आहे. आपण शिकलो आहोत की साध्या वर्तमान काळात ही, शी, इट साठी क्रियापदाच्या पुढे एस लागतो. म्हणून लाईकचं तृतीय पुरुषी एकवचनी रूप लाईक्स झालं. हे आपल्या 12व्या ग्रामर व्हिडिओमध्ये आहे. त्याची सुद्धा उजळणी करा. डजचा निगेटिव्ह फॉर्म डझंट होतो. ॲलिसनला टेनिस आवडतं नाही का? इफ द वर्ब इज इन द पास्ट सिम्पल वी यूज डिड. जेव्हा मुख्य वाक्यातील क्रियापद साध्या भूतकाळात असतं तेव्हा आपण क्वेश्चन टॅग बनवताना डिडचा वापर करतो.
भूतकाळाबद्दल बोलताना प्रश्न बनवण्यासाठी किंवा नकारात्मक वाक्यामध्ये सर्व कर्त्यांसाठी didचा वापर होतो. त्याचा निगेटिव्ह फॉर्म didn't होतो. लवकरच मी साध्या भूतकाळाबद्दल चे धडे अपलोड करीन. They went to the cinema. Didn't they? मुख्य वाक्यात went हे go ह्या क्रियापदाचं साध्या भूतकाळातील रूप आहे आणि वाक्य सकारात्मक आहे. दे हा कर्ता आहे जे सर्वनाम आहे. त्याचा अर्थ ते सिनेमाला गेले नाही का? शी स्टडीड इन न्यूझीलंड. डिडंट शी? मुख्य वाक्यात स्टडीड हे स्टडी ह्या क्रियापदाचं साध्या भूतकाळातील रूप आहे आणि वाक्य सकारात्मक आहे. शी हा कर्ता आहे जे सर्वनामच आहे. ती न्यूझीलंडमध्ये शिकली आहे नाही का? When the statement contains a word with a negative meaning, the question tag needs to be positive. जेव्हा वाक्यामध्ये एखादा असा शब्द येतो ज्याचा नकारात्मक अर्थ होतो त्यावेळी क्वेश्चन टॅग सकारात्मक असावा लागतो. The adverbs never, rarely, seldom, hardly, barely and scarcely have a negative sense. क्रियाविशेषण never कधीही नाही, rarely, seldom म्हणजे क्वचित, hardly, barely and scarcely म्हणजे खूप कमी किंवा जवळजवळ नाही. या सगळ्यामुळे नकारात्मक बोध होतो. Even though they may be in a positive statement, the feeling of the statement is negative. जरी त्यांचा वापर सकारात्मक वाक्यात झाला असला तरी ते वाक्य नकारात्मक असल्याची जाणीव होते. We treat statements with these words like negative statements, so the question tag is normally positive. हे शब्द ज्या वाक्यामध्ये येतात त्यांना आपण नकारात्मक मानतो, म्हणून क्वेश्चन टॅग सामान्यपणे सकारात्मक असतो. सेम वे, treat statements with nothing, nobody, etc. like negative statements. तसेच nothing, nobody असलेली वाक्य नकारात्मक असल्यासारखी वापरायची. Look at these examples. पुढील वाक्य पहा. He hardly ever speaks. Does he? तो खूप कमी बोलतो. कधी बोलतो का? They rarely eat in restaurants. Do they? ते क्वचितच बाहेर खातात. खातात का? He never came again. Did he? तो कधीच परत आला नाही. आला का? She can rarely come these days. Can she? ती सध्या खूप कमी वेळा येऊ शकते. येते का? You hardly ever came late. Did you? तू क्वचितच उशिरा आलायस. आलायस का? I barely know you. Do I? मी तुम्हाला खूप कमी ओळखतो. ओळखतो का? You would scarcely expect her to know that. Would you? तुला थोडं तरी वाटतं का तिला ते माहीत असेल? वाटतं? Nothing came in the post. Did it? टपालात काहीच आलं नाही. आलं का? Imperative. आज्ञा किंवा आमंत्रण किंवा विनंती. Sometimes we use question tags with imperatives, that is invitations or orders, but the sentence remains an imperative and does not require a direct answer. कधी कधी आपण आज्ञा किंवा आमंत्रणांसाठी किंवा विनंतीसाठी क्वेश्चन टॅग वापरतो, पण वाक्य आज्ञावाचकच राहतं आणि त्यासाठी सरळ उत्तराची गरज नसते. We use won't for invitations. आपण won'tचा वापर आमंत्रणासाठी किंवा विनंतीसाठी करतो. We use can, can't, will, would for orders. आपण can, can't, will आणि wouldचा वापर आज्ञा देण्यासाठी करतो. Take a seat, won't you? Polite invitation. बसून घ्या, नाही का? नम्रपणे केलेली विनंती. Help me, can you? Quite friendly. मला मदत कर, करशील का?
मित्रत्वाने आपुलकीने म्हटलंय. हेल्प मी, कांट यू, क्वाईट फ्रेंडली बट सम इरिटेशन. मला मदत कर, करणार नाहीस म्हणजे मित्रत्वाने पण थोडं चिडून. क्लोज द डोअर, वुड यू, क्वाईट पोलाइट. दार बंद कर किंवा करा, करणार का म्हणजे बऱ्यापैकी नम्रपणे. डू इट नाव, विल यू, लेस पोलाइट. आत्ता कर, करशील का, कमी नम्रपणे. स्टॉप डे ड्रीमिंग, विल यू और स्टॉप डे ड्रीमिंग, वोंट यू. दिवास्वप्न बघणं बंद कर, करशील का किंवा दिवास्वप्न बघणं बंद कर, नाही करणार का. डोंट फॉरगेट, विल यू, विसरू नको किंवा विसरू नका, विसरशील का. विथ निगेटिव्ह इम्परेटिव्स ओनली विल इज पॉसिबल. नकारात्मक आज्ञार्थी वाक्यामध्ये फक्त विल येऊ शकतो. डोंट स्टॉप सिंगिंग, विल यू. गाणं थांबवू नको किंवा थांबवू नका, थांबवणार का. इंटोनेशन्स, आवाजात होणारा चढउतार. वेन वी आर शुअर ऑफ द आन्सर अँड वी आर सिम्पली एनकरेजिंग अ रिस्पॉन्स, द इंटोनेशन इन द क्वेश्चन टॅग गोज डाऊन. जेव्हा आपल्याला उत्तर माहीत असतं आणि आपण फक्त उत्तर मिळवण्यासाठी प्रोत्साहन देत असतो त्यावेळी बोलताना क्वेश्चन टॅग हळूवारपणे म्हणतो. वी कॅन चेंज द मीनिंग ऑफ अ टॅग क्वेश्चन विथ द म्युझिकल पिच ऑफ आवर व्हॉइस. आपण आवाजाचा सूर वर खाली करून टॅग क्वेश्चनचा अर्थ बदलू शकतो. विथ रायझिंग इंटोनेशन इट साऊंड्स लाईक अ रिअल क्वेश्चन. आवाज चढवून बोललं तर तो खरा प्रश्न वाटतो. बट इफ आवर इंटोनेशन फॉल्स इट साऊंड्स मोर लाईक अ स्टेटमेंट दॅट डझंट रिक्वायर अ रिअल आन्सर. पण उतरत्या सुरात बोललं तर ते सकारात्मक वाक्यासारखं वाटतं आणि त्याला उत्तराची आवश्यकता नसते. दिस इज युअर कार, इजंट इट. युअर व्हॉइस गोज डाऊन वेन यू से इजंट इट. ही तुझी किंवा तुमची गाडी आहे नाही का. तुमचा सूर इजंट इट म्हणताना खाली जातो. इट्स अ ब्युटिफुल व्ह्यू, इजंट इट. फॉलिंग, नॉट अ रिअल क्वेश्चन. सुंदर दृश्य आहे नाही का. उतरता सूर, खरा प्रश्न नाहीये. वेन वी आर नॉट शुअर अँड वॉन्ट टू चेक इन्फॉर्मेशन द इंटोनेशन इन द क्वेश्चन टॅग गोज अप. जेव्हा आपल्याला खात्री नसते आणि माहिती हवी असते तेव्हा क्वेश्चन टॅगचा सूर चढतो. ही इज फ्रॉम फ्रान्स, इजंट ही. युअर व्हॉइस गोज अप वेन यू से इजंट ही. तो फ्रान्सचा आहे नाही का. तुमचा सूर इजंट इट म्हणताना वर जातो. शी डझंट नो वेअर माय वॉलेट इज, डज शी. रायझिंग, रिअल क्वेश्चन. तिला खरंच माहित नाहीये माझं पाकिट कुठे आहे ते, माहितीये का. चढता सूर, खरा प्रश्न विचारत. लेट्स सी सम एक्सेप्शन्स. काही अपवाद पाहू. सम वर्ब्स और एक्सप्रेशन्स हॅव डिफरंट क्वेश्चन टॅग्स. काही क्रियापद आणि भाषितांसाठी वेगळेच क्वेश्चन टॅग्स असतात. फॉर एक्झाम्पल 1. आफ्टर लेट्स द टॅग बिगिन्स विथ शॅल. लेट्स नंतर टॅगची सुरुवात शॅलने होते. लेट्स इन्व्हाइट दी नेबर्स ओव्हर फॉर डिनर ऑन दी वीकेंड, शॅल वी. शनिवारी किंवा रविवारी शेजाऱ्यांना रात्री जेवायला बोलवूया, बोलवायचं का. 2. यूज आंट आय इन टॅग्स टू मीन आय एम नॉट. आय एम नॉट म्हणण्यासाठी आंट AREN' स्पेस आयचा वापर करा. आय एम ऑन टाइम, आंट आय हे बरोबर वाक्य आहे. मी वेळेवर आलोय किंवा मी वेळेवर आलीये नाही का. आणि आय एम ऑन टाइम ॲमंट आय किंवा AM' आणि स्पेस आय हे इनकरेक्ट आहे. सो आय एम आलं तरी त्याचा क्वेश्चन टॅग बनवताना आंट आय करायचं, AREN'.
3. यूज वोंट फॉर पोलाइट रिक्वेस्ट टॅग्स. नम्र विनंतीसाठी वोंटचा वापर करा. यू विल ब्रिंग दी अदर थिंग्स. वोंट यू? तू किंवा तुम्ही बाकीच्या गोष्टी आणाल, नाही का? 4. यूज विल ऑर वुड विथ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कमांड्स. आज्ञाधारक वाक्यांसाठी म्हणजे ऑर्डर्स देताना विल किंवा वुडचा वापर करा. वेट हिअर अंटिल आय रिटर्न. विल यू? किंवा वेट हिअर अंटिल आय रिटर्न. वुड यू? मी येईपर्यंत इथे थांब किंवा थांबा. थांबाल ना? 5. यूज मसंट विथ दी मोडल मस्ट. मोडल मस्ट बरोबर मसंट MUSTN' वापरा. दिस मस्ट बी दी ॲड्रेस. मसंट इट हाच पत्ता आहे, नाही का? 6. टू एंडिंग्स आर पॉसिबल व्हेन हॅव इज दी मेन वर्ब ऑफ दी सेंटेन्स. जेव्हा हॅव हे मुख्य क्रियापद असतं तेव्हा दोन प्रकारे वाक्याचा शेवट करता येतो. यू हॅव इनफ मनी. हॅवंट यू? दिस इज स्पोकन इन ब्रिटिश इंग्लिश. म्हणजे हे ब्रिटिश इंग्लिशमध्ये बोललं जातं. यू हॅव इनफ मनी. डोंट यू? नॉर्थ अमेरिकन इंग्लिश. हे नॉर्थ अमेरिकन इंग्लिशमध्ये बोललं जातं आणि आपण साधारण हे वापरतो. तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे पुरेसे पैसे आहेत, नाहीत का? 7. हॅव गॉट मीन्स possession. ही हॅज गॉट अ कार. हॅजंट ही? त्याच्याकडे कार आहे, नाही का? इथे हॅवचा वापर सहाय्यक क्रियापद म्हणून आला आहे. हॅव गॉट वापरले. तृतीय पुरुषी कर्त्यासाठी हॅज हे सहाय्यक क्रियापद वापरतात. हेच वाक्य जर हॅव हे क्रियापद म्हणून वापरलं गेलं असतं तर ही हॅज अ कार आणि त्याचा क्वेश्चन टॅग डझंट ही असं झालं असतं. हॅवचं तृतीय पुरुषी एकवचनी रूप हॅज होतं आणि वर पाहिल्याप्रमाणे प्रश्न बनवताना डजचा वापर होतो. 8. हॅव टू मोडल वर्ब. यू हॅव टू गो. डोंट यू? किंवा यू डू हॅव टू गो. डोंट यू? तुला गेलंच पाहिजे, नाही का? तर ते हॅव टू म्हणजे गेलंच पाहिजे. यू हॅड टू गो. डिडंट यू? तुला जायलाच हवं होतं, नाही का? हॅव टूचा भूतकाळ हॅड टू होतो. 9. मोर दॅन वन ऑक्झिलरी. आय हॅव बीन आन्सरिंग. हॅवंट आय? यूज फर्स्ट ऑक्झिलरी. मी उत्तर देतोय, नाही का? इथे हॅव बीन हे दोन सहाय्यक क्रियापद वापरलेत. त्यातलं आपण फक्त पहिलं सहाय्यक क्रियापद हॅवचा वापर केला. 10. यूज प्रोनाउन्स फॉर पीपल नॉट प्रॉपर नेम्स इन क्वेश्चन टॅग्स. व्यक्तींबद्दल बोलताना सर्वनामांचा वापर करायचा, उचित नामांचा नाही. पॉल इज अ गुड टेनिस प्लेयर. इजंट ही? पॉल उत्कृष्ट टेनिसपटू आहे, नाही का? मेरी हॅज गॉन टू रोम. हॅजंट शी? मेरी रोमला गेली आहे, नाही का? तर इथे पॉल आणि मेरीसाठी आपण ही आणि शीचा वापर केला. 11. यूज इट इन अ क्वेश्चन टॅग व्हेन द सेंटेन्स इन्क्लूड्स द वर्ड्स दिस ऑर दॅट. जेव्हा वाक्यामध्ये धिस किंवा दॅट येतं तेव्हा क्वेश्चन टॅग बनवताना इटचा वापर करा. धिस इज युअर पेन. इजंट इट? हे तुझं पेन आहे, नाही का? 12. यूज दे in a question tag when the sentence includes these or those. जेव्हा वाक्यामध्ये these किंवा those येतं तेव्हा क्वेश्चन टॅग बनवताना देचा वापर करा. Those are your sandals and they? त्या तुझ्या सँडल्स आहेत, नाही का? 13. यूज their in a question tag when the sentence includes there plus a form of be. जेव्हा वाक्यामध्ये there plus a form of be म्हणजे there plus is am are किंवा was were किंवा will be shall be येतं
तेव्हा क्वेश्चन टॅग मध्ये देअरचा वापर करायचा. देअर इज अ लॉट ऑफ वर्क टू डू टुडे. इजंट देअर? आज खूप काम आहे, नाही का? देअर आरंट एनी स्पायडर्स इन दी बेडरूम. आर देअर? खोलीत एक सुद्धा कोळी नाहीये, आहेत का? 14. यूज दे in a question tag when the sentence includes indefinite pronouns like nobody, no one, someone, somebody, everyone, everybody. जेव्हा वाक्यात अनिश्चित सर्वनाम जशी nobody, no one, someone, somebody, everyone, everybody येतात तेव्हा क्वेश्चन टॅग मध्ये they चा वापर करा. Everyone is here now and they सर्वजण इथे आहेत, नाही का? Nobody has eaten yet. Have they? कुणीही जेवलं नाहीये, जेवले का? 15. Use didn't in a question tag when the sentence includes the verb used to. जेव्हा वाक्यात used to हे क्रियापद वापरलेलं असतं तेव्हा क्वेश्चन टॅग मध्ये didn't चा वापर करायचा. You used to go skating very often, didn't you? तू किंवा तुम्ही नियमित स्केटिंगला जायचा, नाही का? सो नाउ लेट्स समराइज. पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग्स. क्वेश्चन टॅग्स आर यूज्ड व्हेन आस्किंग फॉर अग्रीमेंट और कन्फर्मेशन. अ निगेटिव्ह स्टेटमेंट प्लस पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. निगेटिव्ह स्टेटमेंट, यू आंट अ टीचर. पॉझिटिव्ह टॅग, आर यू? He isn't crazy. Is he? He wasn't relaxed. Was he? They weren't late. Were they? You don't speak French, do you? You didn't study for the test, did you? You haven't been here all week, have you? You hadn't done it before then, had you? You won't fail. You won't fail the exam, will you? You can't drive a car, can you? You couldn't do it for me, could you? We mustn't say anything, must we? You shouldn't be so busy, should you? You wouldn't stop me, would you? Statements using barely, hardly, neither, no, nobody, none, nothing, and seldom are treated as negative statements. Nobody went to the meeting, did they? Nothing is ready, is it? Negative question tags. Question tags are used when asking for agreement or confirmation. A positive statement plus a negative question tag. Positive statement, you are a student. Negative tag, aren't you? He is very busy. Isn't he? He was happy. Wasn't he? They were surprised, weren't they? You speak English, don't you? He studies Spanish, doesn't he? You studied for the test, didn't you? You have studied all week, haven't you? You had arrived before he left, hadn't you? You will pass the exam, won't you? You can speak 2 languages, can't you? You could do it for me, couldn't you? We must be patient, mustn't we? You should go now, shouldn't you? You would like a new job, wouldn't you? Exceptions. I am late, aren't I? Let's go home, shall we? So these are useful for all competitive and school exams, aren't they? So practice them well. Thanks for listening. We'll see you with some new topics soon. Until then, bye-bye.